मधील सरपंच देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे आणि अशातच आमदार सुरेश धस यांनी महादेव बेटिंग या प्रकरणी एक नवा आणि तितकाच खळबळजनक आरोप केलेला आहे। बीडमधील एकाच्या नावावरती तब्बल 9 अब्ज म्हणजेच 900 कोटींचा व्यवहार झाल्याचा दावा धस यांनी केलेला आहे। हा दावा करताना पुन्हा एकदा आका असा उल्लेख करायला धस विसरलेले नाहीयेत। बीडमध्ये महादेव ॲप घोटाळा कनेक्शन, कुणाच्या नावावर 900 कोटींचा व्यवहार, सुरेश धस यांच्या आरोपांनी एकच खळबळ। देशात गाजलेल्या महादेव बेटिंग ॲप घोटाळ्याशी आता थेट बीडचं कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे। आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी एक गौप्यस्फोट केलाय। बीडमधील एका व्यक्तीच्या नावे 1-2 नव्हे तर तब्बल 900 कोटींचा व्यवहार झाल्याचा दावा धस यांनी केलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। त्यातलं एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज। आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे। तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या। महादेव ॲपच्या माध्यमातून परळीतील काही जणांनी अब्जावधी कमवल्याचा दावा करतानाच त्या व्यवहारामागचा आका एकच असल्याचं सूचक विधान धस यांनी केलंय। शिवाय या प्रकरणाचे धागेदोरे परळीपासून ते थेट मलेशियापर्यंत असल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा दावा धस यांनी केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती धस यांनी नवीन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। धस यांनी बीड जिल्ह्यातील गायरान जमिनीचाही मुद्दा उपस्थित केलाय। शिरसाळातील 1400 एकर गायरान जमीन काही लोकांनी लाटल्याचा आरोप धस यांनी केलाय। ते लोक आकाचे बगलबच्चे असल्याचा दावाही त्यांनी केलाय। परळीतील 600 पैकी 300 वीट भट्ट्या अनधिकृत असून गरिबांची घरं हटवून शॉपिंग मॉल बांधण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। देवीच्या मंदिरासाठीची 8 एकर जागाही लाटल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। संतोष देशमुख प्रकरणानंतर आता बीडमधील एक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत। सुरेश धस यांनी आता इतर मुद्द्यांना सुद्धा हात घातल्यामुळे बात निकली है तो दूर तक जाएगी असंच काहीचं चित्र बघायला मिळतंय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।